महाराष्ट्र विधानसभेतील सर्वात मोठी हॉट सीट जी आहे ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ। इथे उद्धव ठाकरे गटाचे केदार शिंदे जे आनंद दिघींचे पुतणे आहेत त्यांच्यात आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये लढत होते आहे। एकनाथ शिंदे मंत्री राहिलेले आहेत, मुख्यमंत्री राहिलेले आहेत, आमदार अनेक वेळा राहिलेले आहेत। केदार शिंदे यांचा हा पहिलीच विधानसभा आहे आणि या अशा परिस्थितीमध्ये लोकसभेला झालं ते विधानसभेला होईल का? लाडकी बहीण योजना काय चमत्कार करेल किंवा काय नुकसान करेल या सगळ्या मुद्द्यांवर मी केदार शिंदे यांच्याशी बोलणार आहे। केदारजी, उमेदवारी मिळेल असं वाटलं होतं तुम्हाला? उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती, कारण की मी स्वतः इच्छा दर्शवलेली की मला ही निवडणूक लढवायची आहे आणि मी ठाणे शहर आणि त्याचबरोबर कोपरी पाचपाखाडी, कारण की उद्धव साहेबांशी बोलताना माझं असं बोलणं झालेलं की मला ही निवडणूक लढवायची आहे, मला ही निवडणूक जिंकायची आहे आणि त्या अनुषंगाने ही इच्छा प्रकट केलेली। निवडणूक जिंकायची म्हणजे लढवण्यापेक्षा जिंकणं महत्त्वाचं असतं। 100%। मग तेच विचारतो की काय आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, संपूर्ण यंत्रणा त्यांच्याकडे आहे, केदार दिघे त्यांच्यासोबत टिकतील? साहेब, मी टिकीन की नाही टिकणार आणि ते मुख्यमंत्री जे झालेले आहेत हे सगळा लोकांचा आशीर्वाद आहे। मला असं वाटतं कोणताही कार्यकर्ता हा नेता किंवा आमदार, खासदार, मंत्री जो बनतो हा लोकांच्या आशीर्वादामुळे, लोकांच्या कौल जो लोक देतात त्याच्यामुळे बनतो। म्हणून हे लोकांना डिसाईड करून द्या, लोकांना ठरवून द्या की कोण योग्य कोण अयोग्य। राहिली गोष्ट, माझी ही पहिली निवडणूक आहे, मी पहिल्यांदाच या निवडणुकीच्या रिंगणात उतरतोय। सो जो काही अनुभव या माझ्या सगळ्या सहकाऱ्यांकडनं आणि यांच्या पलीकडे जाऊन महिला आघाडी असेल, ज्येष्ठ शिवसैनिक आहेत आमच्याबरोबर, आमच्या नेत्यांनी जे काय आम्हाला दिशा दाखवली त्या अनुषंगाने जे आम्हाला ही निवडणूक ज्या चांगल्या पद्धतीने लढवायची आहे ती नक्कीच एक चांगली लढत होईल। काय मुद्दे असतील? आता त्यांच्याकडे बरेचसे मुद्दे आहेत। लाडकी बहीण योजना आहे, मेट्रो आणली ती योजना आहे, इन्फ्रास्ट्रक्चर मोठ्या प्रमाणावर केलं आहे, अटल सेतू बांधला आहे, मेट्रो कल्याण, नवी मुंबई या ठिकाणी आलेली, असे अनेक मुद्दे ते मांडत आहेत। तुमच्याकडे काय मुद्दे? सर, आपण बघाल की एखादी योजना आणायची तर ती ऐन निवडणुकीच्या तोंडावरती का म्हणून आणा। एक साधं उदाहरण आहे, टोल नाक्यावरती त्यांनी या चारचाकी वाहनांना टोल नाका माफ केला। हेच ते 3 वर्ष अगोदर जेव्हा ते मुख्यमंत्री झाले त्वरित करायला पाहिजे होतं। तुम्ही निवडणूक येण्यापर्यंत तुम्ही कशाला थांबलात? मग 3 वर्ष हा भुर्दंड लोकांना का म्हणून बसला? एक दुसरी गोष्ट, योजना एखादी जर का तुम्हाला राबवायची असेल तर त्याचं बॅकअप तुमच्याकडे काय आहे, तुमच्यावरती आर्थिक संकट किती मोठं येतं आहे, ह्या राज्याची आर्थिक परिस्थिती काय, ह्याचा अभ्यास नको का करायला? आणि तुम्ही सरसकट सगळं काय देताय। लोक कधीही कुठची गोष्ट फुकट मागत नाहीत। लोकांचं म्हणणं असं आहे की आमचं जे न्याय हक्काचं जे आम्हाला मिळाला पाहिजे त्या हक्काची गोष्ट तुम्ही आमच्यापर्यंत द्या, आम्ही त्याच्यासाठी मेहनत घ्यायला तयार आहोत। शेतकऱ्यांचे अनेक विषय या महाराष्ट्र राज्यामध्ये कसे चाललेले आणि शेतकरी आत्महत्या किती मोठ्या प्रमाणात होते हे आपल्या सर्वांना माहिती आहे। मुलांच्या एज्युकेशनच्या बाबतीत आपण बघितलं, हे मुख्यमंत्री होते, किती पेपर आत्तापर्यंत लीक आउट झालेत हे आपल्याला माहिती आहे। म्हणजे जे भविष्य आहे तेच अंधारामध्ये। त्याच्या पलीकडे जाऊन हे ठाणा जर का आपण बघायला गेला तर ठाण्यामध्ये जरी आपण म्हणू की इन्फ्रा होतोय, पण तो इन्फ्रा होत असताना तेवढ्या क्वालिटीचा होतोय का? इकडे ब्रिज बांधला जातो पण त्याच्यामधले खड्डे कोण बुजवणार? ब्रिजवरती खड्डे जर का होत असतील, ह्याच्यासारखी दुर्दैवी घटना काही होऊ नाही शकत। याच्यामुळे घडणारे ॲक्सिडेंट याला कोण जबाबदार? इकडे महिला असुरक्षित आहेत। आपण दिघे साहेबांचं ठाणा म्हणतो, दिघे साहेब असताना कोणतीही चुकीची घटना कधी घडली नाही, पण दिघे साहेबांच्या पश्चात जे तुम्ही साहेबांचं नाव घ्यायचा, ज्यांच्या नावाने तुम्ही धर्मवीर हा पिक्चर बनवता, तिकडे दिघे साहेब काय करत होते, कशा पद्धतीने न्याय देत होते हे तुम्हीच दाखवलेलं आहे। पण इथे तरीही बदलापूर असेल, ठाणा असेल, पण गेल्या आठवड्यामध्येच आम्ही जो तिकडे आंदोलन घेतलेलं त्या मुलीवरती अत्याचार झाले। म्हणजे तुम्ही एकीकडे महिलांचं आरक्षणाचं बोलता पण महिलांच्या संरक्षणाचं कोणीच बोलत नाही। बरं, अशी चुकीची गोष्ट घडल्यावरती आम्ही कारवाया करू, पण हे घडू नये याच्यासाठी तुम्ही काय करताय याच्या बाबतीत कोण बोलत नाही। जे हॉस्पिटलमध्ये मृत पावत आहेत, म्हणजे जी लहान मुलं मृत पावली आत्ता गेल्या वर्षात की 21 मुलं जी गेली दगावली हॉस्पिटल, किती दुर्दैवी घटना आहे। म्हणजे तुमच्याकडे इन्फ्रा तुम्ही खूप काय मोठं दाखवताय, आउटपुट काय? बरं, इथे तुम्ही दिवाळी आली, आता तुम्ही बघाल की डिवायडरच्या मधोमध सगळीकडे लाईटिंग केलं जातं जसं काय तुम्ही कुठच्या तरी वेगळ्या। पण लोकांच्या मूलभूत सुविधा ज्या त्यांना मिळायला पाहिजेत त्याच नाही। तुम्ही 2000 कोटी रुपये असं म्हणतात की स्मार्ट सिटी अंतर्गत या ठाण्याला आले, ते गेले कुठे? आपण स्वतः पत्रकार आहात, आपण सगळीकडे फिरत असता, स्मार्ट सिटीचं उद्दिष्ट काय आणि स्मार्ट सिटी कशा पद्धतीने घडलं पाहिजे याच्या बाबतीत कोण बोलतं आहे? कोपरी पाचपाखाडीमध्ये MIDC आहेत, MIDCमध्ये अनेक कॉर्पोरेट ऑफिसेस नवीन झालेले आहेत इंडस्ट्री बंद होऊन। तिकडे स्थानिक जी मुलं आहेत
जी चांगली उच्च शिक्षित आहेत, त्यांना तिकडे नोकऱ्या आहेत का? की कितीतरी मुलं इथनं बाहेर मुंबईपर्यंत प्रवास करून जात आहेत. मला असं वाटतं प्रत्येक विषय खूप मोठे आहेत, गहन आहेत आणि सर्वात मोठा विषय आहे तो इथे लोकांच्या आरोग्याचा. तिकडे डम्पिंगवरनं खूप मोठं आत्तापर्यंत एक मोठा प्रश्न लोकांच्या समोर आहे. आपल्याकडे एवढी पण प्लॅनिंग नाही की 10-10 दिवस या महानगरपालिके क्षेत्रामध्ये प्रत्येक विभागामध्ये कचरा पडलेला असतो. लोकांच्या जीवाशी तुम्ही खेळताय आणि त्याच्या बाबतीत जर का कोणी सांगत असेल तर त्याच्या बाबतीत उपाययोजना त्वरित होत नाही. हे कुठेतरी लक्ष द्यायला पाहिजे आणि इकडे ते कमी पडलेत. एवढे सगळे मुद्दे आहेत. पण केदारजी मला सांगा की निवडणूक म्हणजे काही साधी गोष्ट नाही आहे. जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत निवडणूक आपण लढलो असंही होत नाही. आता तिकडून एवढी सगळी तयारी असताना की केदार दिघेंचा दिवस कसा सुरू? नाही दिवस बघा मला दिवस आणि रात्र एक करून काम करायचं एवढंच मला दिसतं. माझ्या पाठी आणि माझ्या समोर दिघे साहेबांनी दिलेला एक वेगळा मार्ग आहे. जिकडे संस्कार, तत्त्व, निष्ठा, नीतिमत्ता या विषयाला धरून मी चाललेलो आहे आणि म्हणून 3 वर्ष सातत्याने या ठाणे शहरामध्ये किंवा या महानगरपालिका क्षेत्रामध्ये मी काम करतो आहे. मला दिघे साहेबांची पुण्याई एवढी आहे, वंदनीय बाळासाहेबांची पुण्याई एवढी आहे की जुने जाणकार शिवसैनिक या खडतर प्रवासामध्ये उभे राहिले. अनेक अनुभवी लोक माझ्याबरोबर उभी राहिली आणि त्याच्यामुळे एवढा चांगला एक आत्तापर्यंत जी संघटना संपली म्हणून ओरडत होते, तिकडे संघटनात्मक बांधणीसाठी जी लोकं लागतात, जो अनुभव लागतो तो ह्या सगळ्या लोकांकडे असल्यामुळे आम्ही आत्तापर्यंत तग धरून आहोत. यामधले ते बरेचसे नगरसेवक त्यांच्यासोबत गेले, नरेश म्हस्के गेले, असे अनेक लोक गेले. साहेब मी अनेक वेळेला सांगितलं आहे की नेता कोणीही गेला तरी त्याला बनवणारा जो सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि जे लोक आहेत सर्वसामान्य, जे नागरिक आहेत ते अजूनपर्यंत ते विचारामध्ये आहेत. आपण जर का लोकसभेचा निकाल जर का बघाल, जे ते म्हणून आम्ही 400 पार होऊ, आम्ही एवढ्या पार होऊ, तेवढ्या पार होऊ, साहेब तसं घडलं नाही. याचा अर्थ आहे की लोकांच्या मनामध्ये कुठेतरी परिवर्तन आणायचं आहे, हे नक्की आहे. आणि राहिली गोष्ट दिघे साहेबांची, या दिघे साहेबांच्या ठाणे नगरीतली आनंद आश्रमावरती, आपण जे आनंद आश्रम सर्वसामान्य जनतेसाठी उपलब्ध होतं, तिकडे जाताना कोणाच्याही मनामध्ये कुठचीही किंतु परंतु यायचं नाही की मी एखाद्या पक्षाच्या कार्यालयात जातो आहे. तुम्ही तिकडे पक्षाचा स्वतःचा बोर्ड लावलात, तिकडे स्वतःचं नाव लावलं. तुम्ही जे उपक्रम जे दिघे साहेबांचे होते, तुम्ही म्हणतात तुम्ही त्यांचे संस्कार घेऊन चाललेलात, पण दिघे साहेबांनी कधीही नवरात्र उत्सव, दहीहंडी उत्सव कोणताही उपक्रमाला स्वतःचा फोटो लावला नाही, स्वतःचं नाव लावलं नाही. ज्या सगळ्या गोष्टी तुम्ही करून झालेला आहात, मला असं वाटतं लोक खूप सुज्ञ आहेत आणि लोक नक्कीच याचा विचार करून योग्य त्या त्यांचा वापर केला असं म्हणायचं तुम्हाला? आनंद दिघे साहेब आनंद दिघेचा खरा वारसा मीच चालवतो. नाही बघा, वारसा कोण चालवत आहे हे लोकांना ठरवून द्या. ते काय म्हणतायत ह्याच्याशी मला घेणं देणं नाही. पण मला एक समजतं, पुतण्या म्हणून मी ते हक्क दाखवायचा का? कारण की जिकडे 24 तास 365 दिवस फक्त 2 किंवा 3 लोक दिघे साहेबांबरोबर नव्हती. आपण जर का ह्या शहरामधले अनेक जुने जाणकार अशी लोक आहेत जे दिघे साहेबांबरोबर उभं आयुष्य घालवलेलं आहे. ह्या ग्रामीण भागामध्ये एवढी लोक आहेत, ह्या पालघर क्षेत्रामध्ये असतील, ठाण्यामध्ये असतील, भिवंडी, वाडा, कुडूस, आपण सगळीकडे जाल, दिघे साहेबांबरोबर एक वेगळं नातं, एक वेगळी आत्मीयता, एक वेगळं प्रेम या लोकांचं होतं आणि घरचे संबंध होते. त्यांच्या सांगण्याने काही होत नाही. लोकांना हे ठरवून द्या आणि लोक नक्की ठरवतील. धर्मवीर पहिला पण आला आणि दुसरा पण आला, त्याच्यावर काही आक्षेप घेतले, काय चुकीचं दाखवलं? साहेब पहिली गोष्ट म्हणजे मी 2-3 गोष्टी दाखवल्या. एक म्हणजे त्या धर्मवीरकडे येण्याच्या अगोदरच्या गोष्टी सांगतो. त्यांचेच काही नेते दिघे साहेबांच्या प्रतिमेच्या समोर एकमेकांना पुष्पगुच्छ देतात आणि पायात चपला आहेत. हे मी फोटो सकट दाखवलं. मी ते इन्स्टावरती, माझ्या एक्सवरती मी आणि इन्स्टावर, फेसबुकवर टाकलेलं. दुसरी गोष्ट अशी की हे एकदा नाही दोनदा घडलं. तिकडे पैसे उडवले गेले, आपण सगळ्यांनी बघितलं असेल, महाराष्ट्राने, उभ्या महाराष्ट्राने बघितलं. ही कुठची प्रथा आहे? ही दिघे साहेबांची प्रथा होती का? हे दिघे साहेबांचे संस्कार होते का? दिघे साहेबांना कोणाला मानधन द्यायचं असेल ते देखील ते एकदम आदबपूर्व द्यायचे. ह्या पद्धतीने उडवून कधी साहेबांनी गोष्टी केल्या नाही. ह्याच्या पलीकडे जाऊन धर्मवीरमध्ये जे तुम्ही दाखवलं ते नितांत खोटं आहे. ह्याच्या पाठचं कारण असं आहे की दिघे साहेबांचा जेव्हा मृत्यू झाला त्यावेळेला दिघे साहेबांना खांद्यावरती घेऊन वगैरे उतरले. तुम्हाला साहेबांवरती जर का पिक्चर बनवायचा असेल, त्यांचं जीवनपट जर का दाखवायचं असेल खऱ्या अर्थाने, तर तुम्ही इतर सगळ्या जुन्या जाणकार लोकांना एकत्रित घेऊन त्यांचे अनुभव घेऊन दाखवायला पाहिजे होता. इथे फक्त तुम्ही स्वतःला शोकेस करताय आणि लोक एवढी मूर्ख नाहीत. बरं, दिघे साहेबांचं हिंदुत्व एवढं संकुचित नव्हतं. दिघे साहेबांचं हिंदुत्व हे खूप मोठं होतं. दिघे साहेबांचे विचार मोठे होते. दिघे साहेबांनी हिंदुत्वाबाबतीत जरी स्वतःला सांगितलं बाबा गर्व से गाव हिंदू आहे,
हा जरी गर्व आणि अभिमान असला आपल्या हिंदुत्ववादी विचारांचा, तरी दुसऱ्यांच्या धर्माच्या बाबतीत त्यांनी कधी तुच्छता केली नाही. त्यांना सगळ्यांना समाविष्ट करून आपण या ठाणेकरांचा उत्कर्ष कसा होईल, ठाण्याचा उत्कर्ष कसा होईल याकडे लक्ष दिलं. आणि दिघे साहेबांनी कधीही खुर्चीसाठी म्हणून म्हणा, सत्तेसाठी म्हणून म्हणा, स्वार्थ साधला नाही. हा मोठा फरक आहे. आनंद दिघेंच्या विचारांचा प्रभाव या निवडणुकांमध्ये पाहायला मिळेल. नक्कीच पाहायला मिळेल. याच्या म्हणतात की आम्हीच सगळा वारसा चालवतो. नाही नाही, लोक काय ठरवतात? वंदनीय बाळासाहेबांच्या बाबतीत चुकीचे शब्द वापरणाऱ्या, त्याचबरोबर ह्याच लोकांनी 100 कारणं देऊन पक्ष सोडलेल्या आणि त्याच्याही पलीकडे जाऊन दिघे साहेबांच्या प्रतिमेसमोर किंवा दिघे साहेबांचा खोटा पिक्चर लोकांना दाखवून भावनिक आव्हान करण्याचा एक केविलवाणा प्रयत्न हा जो वेळोवेळी त्यांनी केलेला आहे. लोक अतिशय सुज्ञ आहेत. नुसतं लोकच नव्हे तर त्यांच्या पक्षातले अनेक नेते, अनेक कार्यकर्त्यांना हे पटलं आहे का, हा प्रश्न त्यांना विचारावा असं मला वाटतं. अनेक कार्यकर्ते त्यांच्याकडे ओढले जात आहेत आणि हा जो मतदारसंघ आहे तो हॉट सीट ठरलेला आहे. तर अशा परिस्थितीमध्ये कशी फाईट होईल? सर, मला असं वाटतं की मी लोकांवरती विश्वास ठेवू नये. माझ्या विचारांवर मेहनत तर करावी लागेल. 100% मेहनत चालू आहे. आज जर का तुम्ही बघाल की विविध विभागामध्ये आमचे कार्यकर्ते, महिला आघाडी आणि युवा सेना, आणि त्याचबरोबर कालपासून जेव्हा मला हा AB फॉर्म वगैरे दिला गेला तेव्हापासून लोकांचे आणि आपल्यासारख्या पत्रकार किंवा प्रसिद्धी माध्यमातून जी काही ही प्रसिद्धी मिळालेली आहे, नक्कीच हे आशीर्वादाच्या स्वरूपामध्ये मी बघतो आणि मला खात्री आहे की लोक ह्या वेळेला नक्कीच एक चांगला कौल देतील. लोकसभेला म्हणजे राजन विचारे येतील अशा प्रकारची चर्चा असताना नरेश म्हस्के कसे आले? कुठे चुकलं ते? त्यांची गणितं त्यांनी काय मांडली विरोधकांनी, हा एक भाग. दुसरी गोष्ट, आम्ही वेळोवेळी या कलेक्टर ऑफिसला जाऊन सांगितलेलं आहे की दोबार मतदारावरती काम करा. 1,67,000 मतं किंवा नावं ही जर का दोबार येतात याचा अर्थ काय समजावा. आपण जर का बघितलं असेल लोकसभा निवडणुकीनंतर कल्याणची लोकसभा असो, त्याच्यानंतर भिवंडी कल्याणमध्ये सापडलेले इलेक्शन IDs, वोटर IDs हे कुठनं आले, हे कोण देतं आहे, हे कशामुळे तयार झाले, याचा एक विचार सारासार जर का महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेने केला तर उत्तर नक्की मिळेल. यावेळेला महायुती म्हणते की लोकसभेला जे संविधान विरोधी निरेटिव्ह तयार झालं होतं किंवा मुस्लिम विरोधी निरेटिव्ह तयार झालं होतं, तर ते काही चालणार नाही. महायुतीला 200च्या वर जागा. साहेब, आपण बघा की हे नरेटिव्ह सेट कोणी केलं? त्यांच्याच नेत्यांनी सांगितलं की जर का आमच्या 400+ आल्या तर आपण संविधान बदलू. हे अनेक BJPच्या नेत्यांनी ह्या पद्धतीची भाषणं केलेली आहेत. एक. दुसरी गोष्ट, जे ते विचारांचं म्हणतायत किंवा मुसलमानांच्या बाबतीत म्हणतायत, अहो तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी हिंदुत्व काहीतरी आम्ही करतोय हे जे दाखवण्याचा जो प्रयत्न आहे, त्याच्यामध्ये तुम्ही इतर जाती जमातीच्या लोकांना जे वर्षानुवर्ष आपल्या वडलोपारी इकडे राहत आहेत यांना सगळ्यांना दुखावलेलं आहे. तुमची निवडणूक आली की तुम्हाला जाती धर्माचं समीकरण दिसतं, त्यावेळेला तुम्ही तुमच्या पद्धतीने सांगणार तुम्हाला आरक्षण द्यायचं आहे की नाही. ह्या अजूनपर्यंत तुम्ही फक्त बोलताय. कुठे दिलं आहे? जे 40 दिवसात तुम्ही देणार होतात ते आज 3 वर्ष झाली. तुमची सत्ता येऊन बसली, सगळं काही तुमच्या हातात आहे, तरी पण प्रश्नचिन्ह आहेत. अडीअडचण कळतंय कोण? जर का तुमच्याकडे सगळेच अधिकार तुमच्याकडे, मग तुम्ही थांबलायत कोणासाठी? आणि मला असं वाटतं की साहेब, आजच्या दिवसाला जर का खरी गरज आहे ना, तर एक व्यापक विचाराची, संकुचित विचारांची नाही. आपल्या जर का हिंदुत्वावरती आलं किंवा आपल्या जातीवर धर्मावर आलं तर नक्कीच कोण शांत बसत नाही. पण याचा अर्थ त्याच्यामध्ये जे एकत्र एका ताटात जेवत आहेत त्याच्यामध्ये भांडणं लावणं ही योग्यता आहे का? हे राजकारण आहे का? ही संस्कृती आहे का महाराष्ट्राची? आणि अजून एक गोष्ट, जेव्हा 2 वर्ष 3 वर्ष अगोदरचा जो कोविड काळ होता, जेव्हा सन्माननीय उद्धवसाहेब मुख्यमंत्री होते, त्यावेळेला अशा कुठच्याही घटना घडल्या नाहीत. जिकडे मुसलमान गेला तिकडे हिंदूंनी त्याच्या कबरेवरती फुलं वाहिली स्वतः जाऊन. जिकडे हिंदू गेला तिकडे मुसलमानांनी जाऊन त्याला अग्नी दिली. मला असं वाटतं ह्याच्यापेक्षा माणुसकी अजून काय वेगळी असेल. ही निवडणूक जी आहे, उद्धव ठाकरे किंवा उद्धव ठाकरेची शिवसेना किती प्रतिष्ठेची मानणार आहे? मला असं वाटतं उद्धवसाहेब, शिवसेना याच्याही पलीकडे जाऊन जे लोकांच्या मनामध्ये जी तिडीक भरली आहे ना, लोकांच्या मनामध्ये जो द्वेष आहे की आमचे हे संस्कार नाही, आम्हाला काहीतरी हवं आहे किंवा काहीतरी साध्य करायचं आहे म्हणून आम्ही गद्दारी करू, आम्ही ह्यांच्या विरोधात जाऊ पण षडयंत्र रचून जाऊ, हे जे आहे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. तुम्ही आम्ही एखाद वेळेला दुसऱ्याच्या अंगणात जाऊन लहानपणी खेळतो, त्याच्या सगळ्या वस्तू घेऊन जर का आपण घरात आलो आपल्या, तर आपले आईवडील देखील एक फटका देतात. याच्यापाठचं कारण असं आहे, आपले संस्कार हे सांगतात की दुसऱ्याची वस्तू ही त्याची जी आहे ती त्याचा अधिकार आहे, त्याचा हक्क आहे. तुम्ही
बघितलं असेल, ह्या महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला तुम्ही वेगळे झालात त्यावेळेला तुम्हाला स्वतःचं स्थापन करायला पाहिजे होतं. तुम्ही सगळ्यावरती तुम्ही क्लेम करत गेलात, इथपर्यंत गेलात की तुम्ही चिन्ह घेतलं, ह्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही नाव घ्यायला गेलात. तुम्हाला हवं आहे काय? तुम्हाला जे साध्य करायचं होतं ते साध्य झालं, बास झालं. ह्याच्या पलीकडे अजून काय करणार? आणि ज्या ज्या ठिकाणी ठाणा हे असं आहे जिकडे प्रत्येक कार्यकर्त्यावरती अन्याय झाला आहे, प्रत्येक कार्यकर्त्यावरती जोर जबरदस्ती झालेली आहे, असे असंख्य उदाहरणं आहेत. पण तिकडे कधीही न्याय मिळाला नाही. मला असं वाटतं येणारी ही निवडणूक नक्कीच लोकांना आणि या ठाणेकरांचा उत्कर्ष करणारा असेल. खूप धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा. केदार दिघे एकनाथ शिंदेच्या समोर निवडणूक लढवत आहेत आणि संपूर्ण ठाणे जे आहे ते एकनाथ शिंदेचं मानलं तर मुख्यमंत्री आहेत. अनेक वेळा मंत्री राहिलेले आहेत, आता मुख्यमंत्री आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये ही निवडणूक होत आहे. महाराष्ट्रातील सर्वात टॉपची हॉट सीट जी आहे ती कोपरी पाच पाकाडी आणि अशा परिस्थितीमध्ये कशा प्रकारचे फाईट होणार आहे, कशा प्रकारचं प्रत्युत्तर दिलं जाणार आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मी इथेच थांबतो. मी उद्या तुम्हाला पुन्हा भेटणार आहे या महाराष्ट्र कोणाच्या या कार्यक्रमात. तुर्तास इथेच थांबतो. व्हिडिओ जर्नलिस्ट कामेशचा विलास आठवले, न्यूज स्टेट महाराष्ट्र ठाणे.